माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढत चालल्या। आपल्याकडे एकदा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागण्यात आली असं आवादा प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी आपल्या जबाबात म्हटलंय। अधिक धक्कादायक म्हणजे यातली जी तिसरी बैठक होती ती बैठक जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयात झाल्याचा दावा शिंदेंनी केलाय। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय होता हे सर्व ज्ञात आहे। मात्र आता तर खुद्द मुंडेंच्या नियंत्रणाखाली असलेल्या साखर कारखान्यातच खंडणी मागितल्याचा आरोप होतोय। आवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। एक मुद्दा आपण बघूया त्यांनी काय म्हटलंय। 28 ऑगस्टला कराडकडून पहिली खंडणीची मागणी, परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा अशा प्रकारची मागणी झाली। त्यानंतर 11 सप्टेंबरला कराडकडून फोनवर दुसऱ्यांदा खंडणीची मागणी करण्यात आली। जिल्ह्यात कुठे काम सुरू याची मला माहिती आहे असं त्यांनी म्हटल्याचं शिंदेंनी म्हटलंय। तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असं देखील कराड फोनवरून म्हणाला। 8 ऑक्टोबरला तिसऱ्यांदा खंडणीची मागणी झाली। विष्णू चाटे आणि शिवाजी थोपटेंनी जनमित्र कार्यालयामध्ये भेट घेतली। प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाहीतर प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी त्यांना देण्यात आली। 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेची कंपनीमध्ये त्यांनी धमकी दिली। 2 कोटी दिले नाही तर काम करू देणार नाही असा इशारा दिला। पुन्हा 29 नोव्हेंबरला 5व्यांदा खंडणीची धमकी आली। काम बंद करण्याचा इशारा कराडनं फोनवर दिला। तर कर्मचाऱ्यांना निघून जाण्याचा इशारा देखील कराडनं दिला असं शिंदेंनी आपल्या जबाबात म्हटलंय। 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेची कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ त्यांनी केली, मारहाण करण्यात आली आणि 2 कोटी रुपये खंडणी द्यावी अशी थोपटेंकडे मागणी करण्यात आली असंही सुनील शिंदेंनी जबाबात म्हटलंय। खंडणी दिली नाही तर जिवंत सोडणार नाही असा शिवाजी थोपटेंना सुदर्शन घुलेनं इशारा दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।